वांगणी परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी उल्हास नदीवर मोठा पूल उभारण्यात येतोय। या पुलाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। अंबरनाथ तालुक्यातील वांगणी आणि परिसराच्या विकासासाठी वाहतुकीच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीयेत। त्यातच वांगणी शहराला इतर गावांसोबत जोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत। मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या पुढाकाराने ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा वांगणीजवळील उल्हास नदीवर डोणे ते निखोप या दोन गावांना जोडणारा मोठा पूल तयार करण्यात येतोय। या पुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून आता हा नवीन पूल लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। अवघ्या काही महिन्यांमध्येच या पुलाचे काम पूर्ण करण्यात आले। कंत्राटदाराने प्रवाशांची दीर्घकाळाची प्रतीक्षा संपवली आहे। उल्हास नदीची पाणी पातळी पाहता पावसाळ्यात पुराच्या परिस्थितीत पूल पाण्याखाली जाऊ नये याची देखील खबरदारी घेण्यात आली आहे। त्यासाठी पुलाची उंची ही 13 ते 14 मीटर इतकी ठेवण्यात आली असून 225 मीटर लांब इतका मोठा हा पूल तयार झालाय। डोणे ते निकोप या दोन्ही गावांकडे जोडरस्ता आणि पुलाचे बांधकाम याकरता 12,90,00,000 रुपयांचा निधी मंजूर असून मे सिद्धनाथ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून उत्तमरित्या काम करण्यात आले। पुलाचे बांधकाम सुरू असताना कामाचा दर्जा आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आवश्यक बाबी यांची काळजी घेऊन काम करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। पुलाचे आवश्यक बांधकाम पूर्ण झाले असून केवळ दोन्ही बाजूकडील जोडरस्त्याचे काम करणे बाकी आहे। हे काम देखील लवकरच पूर्ण होऊन हा पूल प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे। येत्या काही दिवसातच या पुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याचे काम पूर्ण होऊन वाहतुकीसाठी हा पूल खुला करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे। हा नवीन पूल लोकसेवेत आल्यानंतर ठाणे रायगड या दोन जिल्ह्यांसह अनेक गावांचा संपर्क वाढणार आहे। तसेच बदलापूर जवळून जाणारा मुंबई वडोदरा महामार्ग आणि नव्याने मंजूर झालेल्या नेरळ शिरूर या महामार्गाला वाहतुकीच्या दृष्टीने जोडण्यासाठी उल्हास नदीवरील डोणे ते निकोप हा नवीन पूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे। अरुण बैकर, वृत्त मराठी, वांगणी। Like, comment, share and subscribe.